जे काही युद्ध चालू आहे अरब राष्ट्रांमध्ये त्याचे देशावर होणाऱ्या परिणाम। धैर्यशील मोहिते पाटील यांची ही प्रतिक्रिया। तर दुसरीकडे आपण पाहतो काँग्रेसचं आंदोलन। तर एकीकडे सीजेपीचं जंतर मंतरवर आंदोलन सुरू आहे। काँग्रेसही रस्त्यावर उतरली असून त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानाजवळ ठिय्या दिलेला आहे। स्वतः राहुल गांधी, प्रियंका गांधी, मल्लिकार्जुन खरगे, काँग्रेसचे इतर नेते आणि इंडिया आघाडीचे नेते देखील या आंदोलनामध्ये सहभागी झाले। आता केवळ केंद्रीय शिक्षण मंत्रीच नव्हे तर पंतप्रधान आणि केंद्रीय गृहमंत्र्यांनी सुद्धा राजीनामा द्यावा अशी मागणी राहुल गांधींनी केली। गेल्या 25 दिवसांपासून सीजेपीचं आंदोलन सुरू आहे। सोनम वांगचुक हे उपोषणावर आहेत, तर अभिजित दिपके आता या आंदोलनाचं नेतृत्व जंतर मंतर या ठिकाणी करतायत। त्यानंतर आज विरोधी पक्षांकडनं आणि इंडिया आघाडीच्या नेत्यांकडनं देखील सीजेपीच्या या आंदोलनाला पाठिंबा मिळतोय। राहुल गांधी यांनी सुद्धा यावर प्रश्न उपस्थित केलेले आहेत। They are not listening to us in parliament. They are not listening to the students. They did that to the students. They won't spare us also. And is this the democracy? Look at what they're doing. Look at the Delhi policeman. Pan the camera, sir. Look at the Delhi policeman handling everybody. तर प्रणिती शिंदे यांची ही प्रतिक्रिया आपण या ठिकाणी पाहिलेली आहे। तर काँग्रेसही आता रस्त्यावर उतरली असून त्यांनी या ठिकाणी ठिय्या दिलाय। कालच्या आंदोलनामध्ये अनेक विद्यार्थ्यांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला होता। यामध्ये अनेक विद्यार्थी जखमी देखील झालेले आहेत। विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज झाल्यानंतर आता विरोधी पक्ष आक्रमक झालेला आहे। पंतप्रधान निवासस्थान परिसरामध्ये राहुल parliament. They're not listening to the students. They did that to the students. They won't spare us also. And is this the democracy? Look at what they're doing. Look at the Delhi policeman. Pan the camera, sir. Look at the Delhi policeman handling everybody. तर अजूनही मोदींच्या निवासस्थानाच्या परिसरामध्ये राहुल गांधींचं ठिय्या आंदोलन सुरू आहे। इंडिया आघाडीनं सीजेपीच्या आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे। नीट पेपरफुटी प्रकरणामध्ये केंद्रीय शिक्षण मंत्र्यांचा राजीनाम्याची मागणी सीजेपीनं केली आहे। मात्र विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्ज नंतर याचे आदेश देणाऱ्या पंतप्रधान आणि केंद्रीय गृहमंत्र्यांचा सुद्धा राजीनामा द्यावा अशी मागणी या ठिकाणी राहुल गांधी आणि काँग्रेसनं केली आहे। पंतप्रधानांच्या निवासस्थान परिसरामध्ये राहुल गांधींचं हे आंदोलन सुरू आहे। या मुद्द्यावरून आज काँग्रेसही आक्रमक झाली असून इंडिया आघाडीच्या इतर पक्षातल्या नेत्यांनी देखील सीजेपीच्या आंदोलनाला उघड पाठिंबा दिला असून आज सुप्रिया सुळे, शरद पवार यांनी जंतर मंतरवर जाऊन अभिजित दिपके यांची भेट घेतलेली आहे आणि या आंदोलनाला त्यांनी पाठिंबा दिला। तर जोपर्यंत शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार असं सीजेपीनं म्हटलेलं आहे। आता या आंदोलनामध्ये केवळ सभागृहातल्या लढाई बरोबरच आता काँग्रेस रस्त्यावर देखील उतरलेली आहे। याच मुद्द्यावरून लोकसभा आणि राज्यसभा आजही तहकूब करण्यात आली। या मुद्द्यावरून विरोधी पक्षांनी लोकसभा राज्यसभेचं कामकाज सुरू ठेवू दिलेलं नाही। गेल्या 25 दिवसांपासून सीजेपीचं आंदोलन सुरू असताना सुद्धा सरकारकडून अद्यापही चर्चेसाठी कोणी आलेलं नाही। काल सीजेपीच्या शिष्टमंडळाने जेपी नड्डांची भेट घेतली होती। त्यानंतर चर्चेसाठी वेळ देऊ असं जेपी नड्डा यांनी म्हटलेलं होतं। मात्र सरकारकडून अद्यापही या संदर्भात चर्चेसाठी कोणीही आलेलं नाही। त्यानंतर आता विरोधी पक्ष या संदर्भात आक्रमक झाले। नीट पेपरफुटी प्रकरणानंतर आता विद्यार्थी देखील आक्रमक झाले असून सीजेपीच्या आंदोलनाला पाठिंबा वाढत चाललाय। देशभरातून विद्यार्थी आता जंतर मंतरवर दाखल होत आहेत।